काय आता काय बोलतो ऍक्टिंग करतोस? आवाज करतो माझ्यासोबत काय? आवाज करतो माझ्यासोबत आवाज नको करू. नाही नाही नीट राहायचं माझं. हां नीट राहायचं चल ना. ब्लॉग में मारायचं असतं. मी मार खाऊन घ्यायचं. मी मार आतल्या कसं गेलो तर मग एकदाच जाऊ. वेलकम बॅक टू द थर्ड पार्ट ऑफ दी कोकण डायरीज. आज आपण गणपतीपुळा जाणार आहे. आम्ही गणपतीपुळाच्या अपोजिटलाच म्हणजे कमीत कमी फक्त 700 ते 800 मीटरवरती एक रूम घेतला आहे स्टेला. तो म्हणजे आस्वाद नावाचं, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर मस्त रूम होतं, कम्फर्टेबल होतं आणि प्राईस पण खूप कमी होतं. ते तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन माझ्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तू भेटेलच. पण आता आज बघू कसं दर्शन होतं आमचं. आणि नंतर मग बीचवरती पण फिरणार आहे, प्राचीन कोकण पण फिरणार आहे. तर बघू कसा ब्लॉग होतं. एकदा आउटफिट चेक करा आजचा. बीचवाला आउटफिट आहे आजचा. कसं वाटतोय सांगा कमेंटमध्ये, है ना. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो, मजेची गोष्ट म्हणजे की माझं कॉपी करून ह्या दोघांनी पण तेच कपडे घातले. हा एक पहिला समजलं ना. काय पण बोलतो जा. कॉपी नाही केलं, माझा नॉर्मल कॉपी करून घेतले. एकत्र सेम कपडे घातलेत बाई, सेम कपडे घातले लोकांनी माझा कॉपी करून. तर मित्रांनो, आता आपण गणपतीपुळ्याला पोहोचलोय. फक्त 10 मिनिटात आम्ही पोहोचलोय. दर्शन पण आमचं किती लगेच झालं. कोण गर्दी विर्दी काहीच नव्हती आत्ताच्या टायमाला. पब्लिक तरी पब्लिक दाखव जरा. गणपती पण आतमध्ये व्हिडिओ घालायला आलो होतं, तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही बीचला पण आले. बीच पण दाखव यार, काय नजारा आहे. बीच पण दाखव, किती क्लीन बीच आहे. बीचवर पण मस्त फिरणार आहे. तर असंच तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा. बाय. तर मित्रांनो, आता आम्ही बीचवरती खूप मस्ती करतो. मजा येते भाई, खूप मजा येते. मी राईड पण केली, ATV राईड. थोडंसं आहे ना स्नॅपशॉट काढलाय तर तुम्हाला भेटेल याच्यात. आणि आता हे बघा किती मस्त नजारा आहे यार. व्ह्यू काय आहे यार. सनराईज मजाच मजा आहे भाई. आणि मग आता इथे स्लोमो पण काढतात सगळे, है ना. बघू आता काय होतं. सगळे कशी बसली बघा. भगत सिंह नगर की शान आहे लोक, भगत सिंह नगर की शान. और मेरे भाई लोग, आता परत आम्हाला ATV राईड केली आहे. आता परत एक काहीतरी जेटस्कीची राईड आहे, ती आम्हाला करायची आहे. आणि एकदा सांगा कसं दिसतोय तुमचा भाऊ, आहे ना. तुमचा भाऊ नाही म्हणजे ठीक आहे, तुमचा भाऊ. आता काय बोलायचं, तुमचा भाऊ कसा दिसतोय सांगा, ठीक आहे. काय आता काय बोलतो ऍक्टिंग करतोस? आवाज करतो माझ्यासोबत काय? आवाज करतो माझ्यासोबत काय? आवाज नको करू. नाही नाही नीट राहायचं माझ्यासोबत. हां नीट राहायचं माझ्यासोबत चल ना. ब्लॉग में मारायचं असतं. मी मार खाऊन घ्यायचं. मी मार आता बघ, तुषार त्याला मारलं, तुषार मला रिटर्न मार का नाही मारणार ना. भाऊ आहे माझा. हे बघा. अरे शिव्या रे. त्यांनी एक चला एक हिंट देतो मी, तसं पण बीप करणार आहे मी. पण तो एक अवयवाचं नाव घेतलं आणि जेव्हा मी बोललो की मी तर मारणार, तर त्यांनी एक अवयवाचं नाव घेतलं. तर ते सांगा, तुम्ही गेस करा, कमेंट करा. ते काय माहिती हे ना, हे अवयवाचं नाव आहे ना कुणाल शिंदे यांचे जे मराठी बोलू चॅनल आहे, त्यांना जाऊन त्यांच्या चॅनलवर जाऊन कमेंट करा. ते तुम्हाला नक्की सांगतील कुठल्या अवयवाचं नाव होतं. कारण ते असं विचारतात नेहमी. ते असं करतो ना, असं बसतात खाली. काय म्हणाल असं करतो काय बसतात खाली. चला बाय. मी नाश्ता करायला बसलोय आणि गंमत म्हणजे हे की कसं माहितीये का, कालपासून आम्ही एक गोष्ट बघतोय. की हॉटेलमध्ये निघालो, सगळे निघाले 3 जण, पण चौथा कोणता? तर तो लास्टला काळा कलरचा कपडा बसलाय, तो शेवटी बसलाय. ट्रेन मधून उतरलो, 3 जण पुढे गेले, चौथा कोण उरलाय? प्रत्येक गोष्टी. आता आम्ही ऑर्डर करायला दिलंय. मी मिसळपाव ऑर्डर केली आणि मिसळपाव ऑर्डर केली. ह्यानी रस्सापाव ऑर्डर केले. ह्याला विचारायला गेलं काय खायचं,
थांब बघतो मी. अरे इथे तो बिल उभा आहे तिकडे. सगळ्यात शेवटी काय बोलाय याचं स्टोरेज कमी मला एक रिझन आहे त्यासाठी बिकॉज ट्यूबलाइट पिक्चर बघितलं का? ट्यूबलाइट पिक्चर सगळ्याला गेला पाहिजे ट्यूबलाइट पिक्चर मध्ये. चला बाय बाय. मोठा भाऊ माझा मोठा भाऊ चालू केलाय. तर मित्रांनो आता आम्ही ATV राईड केली आणि मग घरी आलोय. फ्रेश आता झालंय. चेंज केलंय परत चेंज करून कारण की ते पाण्यात जायचं ना मग ते कपडे घालून जाऊ शकत नाही एवढं भारी कपडे. मग आता आम्ही कोणती राईड करायला चाललो आपण? पाण्यातली पण असं काय होते रे? भिजणार ना आपण हिरलेलं काय? अरे भिजणार ना बघा हेच कपडे घालून घेतो ना. हां मग आता आपण कोणती राईड करायला चाललोय? पाण्यातली नाही का ती पार्टी बसून जेट्सकी राईड काहीतरी आहे. जेट्सकी राईड नाही नाही ती गाडी जेट्सकी गाडी आहे त्याच्यावरती ते लोक पार्टी मागे असं गादीवर झोपायचं आणि मग मोबाईल कॅमेरा तर त्याच्यामध्ये बसून आम्ही आता बघू. तुम्हाला एक्सपिरियन्स जर भेटला आम्हाला व्हिडिओ काढायला तर व्हिडिओमध्ये ते दिसणार आहे ना. तर खूप मजा येणार आहे. चला बघू. नवीन एक्सपिरियन्स आहे. बाय बाय गाईस. व्हिडिओ मित्रांनो आता आम्ही सगळे तिघं रेडी झाले. आता जायचं आहे ना. स्लिपरी राईड आहे. स्लिपिंग राईडला पर पर्सन 200 काहीतरी प्राईज आणि मस्त मजा येणार. मस्त आम्ही जॅकेट वगैरे घातलंय. कसं गेलो तर मग एकदाच जाऊ त्याच्यामुळे लाईव्ह जॅकेट घातलंय. चला बघू. गेलो तर गेलो आलो तर आलो. जे बोलते बघू. दोस्तों हम बच के आ गए हैं. एवढी खतरनाक मजा आली ना. मी पाण्यात पाय टाकून परत पूर्ण लाल झालाय. लाल झाले हात पूर्ण हे होत आकडले हात. हातली भाई पूर्ण तोंडात पण पाणी गेलं एकदम. आता चालू आम्ही विजाला एक्सपिरियन्स एकदा एक्सपिरियन्स केलं पाहिजे भाई. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही बीचवर राईड वगैरे केली. आता आम्ही इथून चेकआउट करून आता प्राचीन कोकणला चाललो आहे. मग तिथून आम्ही आरेवारे बीचला जाऊ. मित्रांनो आता आम्ही प्राचीन कोकणला आलेलो आहे. हा आमचा दुसऱ्या दिवसाचा कितवा स्पॉट? दुसरा स्पॉट आहे ना आपला. प्राचीन कोकणला आलेलो. बघू आता किती 50 रुपये तिकीट आहे काहीतरी एकाची पर पर्सन. बघू आता काय सीन आहे. स्ट्रक्चर तर भारी वाटतं है ना. नक्की काय म्हणजे प्राचीन कोकण कसं होतं त्यांची म्हणजे संस्कृती काय होतं सगळं आय थिंक सो त्याच्याबद्दल असेल. पण बघू आता काय प्राचीन कोकण. आणि हा सगळी माहिती पुरवतो आहे तर प्लीज चला परत एकदा सांगतोय ना. चॅनलमध्ये लिंक दिली आहे तर जाऊन एकदा चेक करा. बाय. आत्ता जस्ट आम्ही खाली उतरतो. इथे काय म्हणजे अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला. म्हणजे अलाउड आहे पण आमचे सुखाचा प्रवास कसा इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून सुखाच्या प्रवासला आम्ही बोललो मोबाईल घेतो आणि व्हिडिओ काढ. बाकी इन्फॉर्मेशन सगळी त्याच्या चॅनलवरती भेटेलच. बट मजा आली खूप. म्हणजे असं 500 वर्षापूर्वी कसं होतं कोकण काय काय खूप काय पहिल्यांदा ट्राय केलं सगळं आणि खूप आवडलं मला. मजा आली खूप. धन्यवाद. आता हा पार्ट आपण इकडेच एंड करू. बघू आता किती वेळ होतोय. जर काय असलं तर पुढे आता आम्ही चाललोय आरेवारे बीचला. खूप मजा येणार आता परत. चला बाय.